मित्रांनो बघू शकता इथे बाल्याबाई आज उसटण्याच्या अड्ड्यात एक मोठी बिनजोड झाली आणि आपल्या समोर आहेत दादा. दादा नमस्कार. नमस्कार. काय बोलाल आज शर्यतीबद्दल? आज एक मोठी बिनजोड झाली. तुमच्या पायऱ्यात होता शंभू आणि बाल्या आणि विरुद्ध गाडी होती मथुर आणि लाडू. काय बोलाल आजच्या विजयाबद्दल? नक्कीच गाडी मैत्रीपूर्ण झालेली आहे आणि शंभूची आणि मथुरची अशी गाडी जमलेली होती आणि आपला बैल एक बैल सांगूनला निघलेला आणि आमच्या पण मनात कुठेतरी खंत होती का त्यात कुठला बैल निघेल काय निघेल. पण नंतर शेवटला समजलं का लाडू येतात. आम्ही पूर्ण कॉन्फिडन्स मध्ये होतो की बैल आपला चांगला पळणार आहे आणि बैल पण पूर्ण फ्रेश होता चांगला. आज गाडीवर ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हर होता आपलाच गणपत ड्रायव्हर, कारण का शंभू आणि गणपत ड्रायव्हर हा त्यांचं समीकरण आहे आणि आपला हा पण ड्रायव्हर आहे काले ड्रायव्हर बुरदुलकर, नेहमी हाच असतोय पण आज शंभू असल्या कारणास्तव त्याच्यावर गणपत ड्रायव्हर होता. दादा आपण बघितलं मागच्या सीझनला बाल्याचे म्हणजे गुलाल खूप सारे पडत होते पण एंडिंगला बाल्याने गुलाल घेतला आणि आपण या सीझनला बघतोय तुमचे प्रयत्न खूप जोरात चालू आहेत आणि बाल्या बघतो आपण गुलालातच राहतोय. काय बोलाल? नक्कीच मागची सीझन जरा आमची सुरुवात जरा डाऊन झालेली आणि आमच्या मनात पण कुठेतरी खंत होती का बाल्या गुलालात यावा. त्यामागे या बांडा कार्तूस पूर्ण ग्रुपने मेहनत घेतली, मेहनतीला यश आलं आणि सुरुवातीच्या ज्या इंड आली आपली त्या इंडला चांगला गुलाल घेतला. गुलाल घेतल्यानंतर आता ही सीझन चालू झाली. सीझनला पण एक सुरुवातीच्या 4 शर्ती मार खाल्लाय आपण आणि 4 शर्तीनंतर बैल गुलालातच आलाय. तर दादा आज आपण बघतोय एक मोठी बिनजोड झाली. तुमच्या विरोधात होता मथुर. मथुर बद्दल काय बोलाल? दादा मथुर बद्दल बोलायला शब्द नाही, कारण का मथुर हा मुंबईचा भाषा आहे, मुंबईचाच नाही तर अखंड महाराष्ट्राचा भाषा आहे. त्याला आपण शब्दच नाही देऊ शकत. दादा आज आपण बघतोय तुमच्या बाजूला भारत दादा उभे आहेत. काय बोलाल भारत दादांबद्दल? नक्कीच भारत दादा नाही आमचे काका आहेत आणि भारत दादा पण आहेत आमचे. हे दोन्ही मालक आहेत. या दोन्ही मालकांचा आमच्यावर असलेला विश्वास, आम्ही नियोजन करायचं ठरवलं. मालकांना फक्त सांगायचं दादा आम्ही नियोजन करतोय, दादा कुठला विचारत नाही का कुठला बैल आहे काय आहे, तुम्ही नियोजन केलं हा उत्तमच असेल आणि नियोजन हा पोरांवरच आहे. शेठ फक्त आम्हाला प्रोत्साहन करतात बस. दादा आपण बघितलं मागच्या अड्ड्यात लाडू आणि पैरात कोण होता? लाडूला कोण होते? पोलीस. अशी म्हणजे विरुद्ध गाडी झालेली पण आज देखील तुमचा गुलाल झाला. काय बोलाल? नक्कीच लाडूच्या विरुद्ध आपल्या 2 गाड्या झाल्या आणि दोन्ही गाड्या पडलेल्या आणि आज पण समजलं का लाडू निघतोय मथुर मध्ये. मथुर तर मुंबईचा भाषा आहे आणि त्यात लाडू निघतोय. तर कुठेतरी मनात शंका होती का काय होईल, पण बैलावर पण आपला विश्वास होता का बैल आज फ्रेश आहे तर आज काहीतरी वेगळं होईल आणि करून दाखवलं. बघा मित्रांनो आज म्हणजे स्वतःचा नंदी असून दुसऱ्या नंदीला भाषा बोलणे एक मोठं मन लागतं आणि दादा आज आपण बघितलं मथुर तुमच्या विरोधात पळाला. कुठे ना कुठे ही जोडी एकत्र पळताना दिसेल का आपल्याला? नक्कीच शुभम दादाचं ना आमचं कॉन्टॅक्ट चालूच आहे आणि लवकरच गाडी पळेल. असं नाही का मथुरचं विरुद्ध पळायला म्हणून का बैल पळणार नाही, एकत्र नक्कीच पळतील. कारण याच्या आधीच पळाली असती गाडी तर त्याचं कुठेतरी नियोजन झालेलं असतात आणि आमचं पण नियोजन झालेलं असतात, त्यामुळं गाडी पळत नव्हती. आता लवकरच पळेल गाडी. दादा आता तुम्ही जसे मागाशी म्हणाले की आपला बाल्या घाटावर गेलेला पण पैरा नव्हता होत आणि आता मग नंतर तुम्ही मुंबईला आणला. आता पैऱ्याचं नियोजन कसं काय करताय तुम्ही? नक्कीच घाटावर तिकडेचा खेळ म्हणजे सगळा वायदीचा खेळ चालू आहे. बैल पळणाऱ्याला किंमत नाही तिथं, फक्त तिथं असं आहे का वायदी असेल तर बैल भेटतोय. त्यामुळे आपले बैल कुठेतरी अडचणीत होता आणि बैल तिथे दिसत नव्हता मैदानात. तर आपण लगेच गणपतीच्या आतच लगेच आपण बैल उतरवून घेतला आणि बैल आल्याला आपण जरा आराम दिला. जशी आपला दसरा झाल्यानंतर आपली रिटगर फाटीला एक फेरा काढला, फेऱ्यानंतर पायऱ्यांची सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर बैल 1-2 शर्ती पहिल्या मार खाल्ल्यानंतर आता बैल गुलालात आल्यामुळे पायऱ्यांचा काही अडचण येत नाही. दादा आपण बघतोय उसटणे मैदान आणि बाल्या एक वेगळं समीकरण आहे. बाल्याने कधी इथे उसटणे मैदानात तुम्हाला नाराज नाही केलंय? प्रत्येक मैदानात तुम्हाला म्हणजे गुलालच मिळवून दिलाय. नक्कीच कारण का उसटणं मैदान हा आमचा जवळचा मैदान आहे आणि आमच्या घरचा मैदान आहे असं सांगतो आम्ही आणि त्या मैदानात गुलाल पाडणं त्याचं हे नाही, गुलाल घेतोच तो. तर दादा आपण बघतोय तुमच्या सोबत एवढी म्हणजे लहान मुलं देखील आहेत, त्यांना देखील आज बैलगाड्याचा नाद आहे. कसा काय हा नाद तुम्ही पुढे चालवणार? नक्कीच हे आमच्या काकांचा आणि भारत शेठची कृपा आहे आमच्यावर आणि त्यांचा नाद टिकवू आम्ही 100% आणि ही आमची परी स्वरूप यांना नाद आहे पण आम्ही शाळा असल्या कारणास्तव त्यांना घेत नाही पण आज घेतले. तर दादा आता आपण बघतोय बाल्या आपल्याला कधी पुढच्या अड्ड्यात दिसेल? बाल्या लवकरच आपल्या रविवारला दिसणार आहे खेडकालीच्या मैदानात. खेडकाली मैदान झाल्यावर डायरेक्ट 26 जानेवारीला दिसेल बैल आपल्याला. तर दादा आजचा आपला गुलाल किती तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होता सांगा जरा. गुलाल इम्पॉर्टंट म्हणजे कसं आहे, गाडी आज मोठी होती आणि गुलालाला आजचा जो गुलाल आहे हा आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही.
दादा धन्यवाद तुम्ही तुमचा मोलाचा वेळ दिल्याबद्दल आणि असाच तुमच्या कपाली गुलाल राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू.